नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. ए दिल है की मानता नहीं हे चित्रपटातलं गाणं होतं. काय बघा, माणसाची मनस्थिती असते ना, ती याच पद्धतीची असते. आज लोकसभा निवडणुकीचं मतदानाची एकूण मोजणी आहे आणि अतिशय उत्कंठावर्धक हा दिवस आहे. 2 दिवस झालं एक्झिट पोल 1 तारखेला संध्याकाळी जाहीर झाले. 2-3 हे 2 दिवस त्याच्यावरती चर्चा. आणि त्या एक्झिट पोलच्या वेगवेगळ्या चॅनलवाल्यांनी काय काय होऊ शकतं याचे एक अंदाज व्यक्त केले. हे अंदाज काही जणांची झोप उडवणारे होते. काही जणांना वाटत होतं की हे अंदाज आहे पण होणार आहे ना असं. अशा मनामध्ये शंका कुशंका आणि त्यातले हे 2 दिवस असेच गेलेत. एखादी जागा अमुक या माणसाला तो तिकडे निवडून येईल असं समजा सांगितलं तर शेवटी अंदाज आहे. प्रत्यक्षामध्ये हे होईल का, नेमकं काय होईल, कोणाची मते मिळतील, या मनस्थितीमध्ये सगळे लोक असतात. आणि मी जे म्हणालो मग गाणं गुणगायला लागतात, हे दिल है की मानता नाही. बघा काय कल आलेत सगळीकडे. पुन्हा एकदा 3ऱ्या टर्मसाठी मोदी येतील. पण इंडिया आघाडीच्या लोकांना नाही पटत ना. पण लगेच त्यांनी काय म्हटलं की हे जे सगळे आहेत ते मोदींनी मॅनेज केलेले पोल आहेत. ह्या सगळे लोक पैसे देऊन केलेले हे एक्झिट पोल आहेत, सर्वेक्षण आहेत, अशा टीका सुरू होतात. कारण सत्य स्वीकारणं अवघड असतं कोणालाही. आता देशभरामध्ये मोदी येतील पण महाराष्ट्रामध्ये महायुतीला झटका बसेल असं साधारणपणे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. आता हे पण पटत नाही. लोकाला वाटत असतं ते ठीक आहे हो, बाकी जाऊ दे, माझ्या मतदारसंघात काय, माझ्या मतदारसंघामध्ये मला जो अपेक्षित आहे तो व्यक्ती निवडून येणार की येणार नाही, या सगळ्या गोष्टीचं चालतात. बघा आता आपल्याकडे आणखीन एक छान म्हण आहे, शिजेपर्यंत थांबतात म्हणे लोक, पण निवजेपर्यंत म्हणजे थंड होईपर्यंत थांबत नाहीत. आणि मग बऱ्याच वेळेला जीभ पोळते, ओठाला पोळलं जातं, असं होतं. आता झालं, आज सकाळी 8पासनं काउंटिंग सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल बॅलट आणि त्याच्यानंतर मग सगळ्या म्हणजे विधानसभा जे आहेत त्याचे प्रत्येकी 14 टेबल साधारणपणे सगळीकडे एका विधानसभेचे. सर्वसाधारणपणे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्याच्या फेऱ्या येतील. साधारणपणे 20-25 काही ठिकाणी 28 फेऱ्यापर्यंत आहेत. पालघरचं सर्वात मोठं आहे, तिकडे जरा कदाचित 30 फेऱ्या होतील. निकाल तर बाहेर येणारच आहे. पण हे जे स्वीकार आहे ना, ही मनस्थिती असत नाही. ती मनस्थिती सर्वांनी तयार करायला पाहिजे. भले काही लागू देणे. आता बघा, अजून निवडणूक निकाल येण्या अगोदर काय स्टेटमेंट आलं. रवी राणा काय म्हणाले की उद्धव ठाकरे हे पुन्हा 15 दिवसामध्ये मोदींच्या बरोबर येतील. अशा प्रतिक्रिया वेगवेगळ्या सुरू ह्या एक्झिट पोलच्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक निकाल लागल्यानंतर अनेकांना म्हणजे अक्षरशः चादर उडून पांघरून घेऊन तोंड लपून बसायची स्थिती काही जणांची होणार आहे. की जे वल्गना करत होते, यस आमच्या एवढ्या जागा येतील, आमचाच पंतप्रधान होईल, इंडीचा पंतप्रधान होईल, मग वडेट्टीवार असू देत, मग संजय राऊत असू देत, उद्धव ठाकरे असू देत, अशा सगळ्यांच्या वल्गना, राहुल गांधींची भाषा असू दे किंवा काय माहीत नाही. आता उलटं काय घडलं असेल तर समजा अमित शहा बोलले, कॉन्फिडन्स आहे, मोदी बोलले, सगळा कॉन्फिडन्सच आहे ना. प्रत्यक्ष काय होणार ते आज कळणार आहे. पण तोपर्यंत दम निघत नाही ना. थोडा धीर धरा. आज दुपारपर्यंत आपल्या देशाचं चित्र स्पष्ट होणार आहे. नेमकं कोणाची सत्ता येणार आहे ते कळेल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.